हॅलो स्टुडंट्स, DKT's यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये मी प्रोफेसर मयुरी पंकज चोरगे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ह्या डिपार्टमेंटला ॲज अ लेक्चरर म्हणून कार्यरत आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय केलं, ICTचं सेकंड चॅप्टर स्टार्ट केलेला होता, वर्ड प्रोसेसिंग. याच्यामध्ये आपण सगळं बेसिक कशाला काय म्हणायचं हे आपण बघितलेलं आहे, कोणता सिम्बॉल कशासाठी असतो. आता त्याच्या अंडर कोणकोणत्या कमांड यूज केल्या जातात ते आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आपण लास्ट टाईम कोणतं डॉक्युमेंट्स घेतलेलं, तर ICTचं डॉक्युमेंट आपण सेव्ह केलेलं होतं. स्क्रीनवर दिसतंय का? तेच मी काय करते, आता ओपन करते. त्याच्यामध्ये आपण ही काय केलेली, प्रोटेक्ट करून ठेवलेली. सो ते काय विचारणार आहे, आपल्याला पासवर्ड विचारणार आहे. तो मी पासवर्ड देते. मग आपली जी काही डॉक्युमेंट असणार आहे ती ओपन होईल. आपण कुठली केलेली, ICTसाठी केलेलं, त्याच्यामध्ये हे टाईप करून ठेवलेलं होतं आपण. तर आता आपण काय करणार आहोत, ह्यामध्ये आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, क्लिपबोर्ड क्लिपबोर्डमध्ये असणाऱ्या नंबर ऑफ कमांड्सबद्दल काय करणार आहोत, माहिती घेणार आहोत. तर क्लिपबोर्ड म्हणजे काय, आपण जे काय आता टाईप करणार आहे, सपोज आता मी काय करते, आणखीन एखादं सेंटेन्स टाईप करते. काय करूया, ICT. सेकंड चॅप्टर सुरू आहे, सो सेकंड चॅप्टर घेते. लक्षात येते, मी काय केलं, एक सेंटेन्स टाईप केलेलं आहे. ICTचं सेकंड चॅप्टर आपलं चालू आहे. सो आता मला हे काय करायचं आहे, कॉपी करून पेस्ट करायचं एका ठिकाणी. तर मी काय करणार, मी ती जी लाईन असणार आहे ती सिलेक्ट करणार. लक्षात घ्या, मी काय करणार, ती जी लाईन असणार आहे जे आपल्याला कॉपी पेस्ट करायचं आहे ती मी लाईन काय करणार, सिलेक्ट करणार. सपोज आता मला ICT सेकंड चॅप्टर हे काय करायचं आहे, कॉपी करायचं आहे. मग ते सिलेक्ट केल्यानंतर क्लिपबोर्डच्या अंडर कट, कॉपी, पेस्ट किंवा फॉर्मॅट पेंटर अशा डिफरंट कमांड्स दिलेल्या आहेत, त्या आपण यूज करायच्या आहेत. सपोज आता ही जी काही लाईन असणार आहे ICT सेकंड चॅप्टर, ही आपल्याला काय करायची, आणखीन एकदा कॉपी करून दुसरीकडे पेस्ट करायची असेल तर काय करायचं, हे सिलेक्ट करून कॉपी ही जी काही कमांड दिसते ना त्याच्यावर काय करायचं, क्लिक करायचं. किंवा त्याच्यासाठी शॉर्टकट काय असणार आहे, Ctrl+C. कंट्रोल आणि C ही जी दोन्ही बटन्स असणार आहेत ते सेम टाईम प्रेस करायचे, म्हणजे ही जी लाईन असणार आहे ती तुमची काय होईल, कॉपी होईल. आता तुम्हाला कुठं पेस्ट करायचे, सपोज मला ह्या हॅलो ह्या वर्डच्या आधी काय करायचे आहे, पेस्ट करायचे आहे इथं. तर मी काय करणार, तिथं जाऊन सेकंड ऑप्शन इथं तुम्हाला दिसतोय काय, पेस्ट हा ऑप्शन दिसतोय तुम्हाला इथं, क्लिपबोर्डच्या अंडर पेस्ट हा ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर क्लिक करायचं, म्हणजे काय होईल, तुम्हाला ते सेंटेन्स पेस्ट होईल. आता मी काय केलं, पेस्ट केलं. लक्षात येतंय का, पेस्ट केल्यानंतर झालं का इथं पेस्ट, हीच लाईन आपण काय केली, कॉपी करून इथं पेस्ट केली. बरोबर. सपोज आता तिथं न जाता डिरेक्टली आपल्याला पेस्ट करायचं असेल, आणखीन एकदा सपोज मला ती लाईन पेस्ट करायची आहे, तर मी काय करणार, त्याच्यासाठी पुन्हा मी काय करू शकते, कंट्रोल आणि व्ही हे बटन काय करू शकता, तुम्ही प्रेस करू शकता, म्हणजे काय होईल, ते जे आपल्याला पेस्ट करायची लाईन असणार आहे ती पेस्ट होऊन जाईल त्या ठिकाणी. लक्षात येते का, ते मी तुम्हाला शॉर्टकट सांगितले. पण क्लिपबोर्डच्या अंडर कोणकोणत्या कमांड्स असणार आहेत, तर पेस्ट, कट, कॉपी आणि फॉर्मॅट पेंटर. आता कट हे कधी वापरायचं, कट ही कमांड, तर सपोज आता मला फर्स्ट इयर हा जो काही शब्द असणार आहे, हे जे काही वर्ड असणार आहे ते तिथून काढायचं आहे. ते काढून आहे ना मला वरती ठेवायचं आहे. डॉक्युमेंटच्या सगळ्यात वरती ठेवायचं आहे. तर मी अशा कंडिशनमध्ये काय करणार, त्या फर्स्ट इयर ह्या शब्दाला किंवा त्या लाईनला काय करणार, मी सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर काय करायचं, क्लिपबोर्डमध्ये लगेच कट हा ऑप्शन आपल्याला इनेबल झाला का, थोड्या वेळापूर्वी तो काय होता, काहीच सिलेक्ट आपण केलेलं नव्हतं डॉक्युमेंटवर, त्यावेळी तो आपल्याला एनेबल होता का, नाही. पण ज्यावेळी आपण एखादी लाईन एनेबल करतो त्यावेळी तिथं आपल्याला काय, एखादी लाईन काय करतो, सिलेक्ट करतो, त्यावेळी आपल्याला काय होतं, कट आणि कॉपी हे ऑप्शन्स इनेबल होतात. आता झालेत का इनेबल कट आणि कॉपी ऑप्शन, नाही झाले. मग आता सपोज फर्स्ट इयर ही मी लाईन काय केली, सिलेक्ट केली, तर आपल्याला इथं इनेबल झाले का कट ऑप्शन आणि कॉपी ऑप्शन. मग मी काय करणार, कट या बटनवर क्लिक करणार, म्हणजे तो जो काही तिथं लिहिलेली फर्स्ट इयर ही जी काही लाईन होती तिथून ती कट झाली. आता तुम्हाला प्रेस कुठं करायचे आहे, सपोज सगळ्यात पहिल्यांदा मला प्रेस करायचे,
तर मी काय करणार, तिथं जाणार आणि तिथं गेल्यानंतर काय करणार, कट केलेली जी काही लाईन आहे ती पेस्ट करणार. मग पेस्ट करण्यासाठी मी काय सांगितलं, कंट्रोल आणि व्ही हे 2 बटन तुम्ही प्रेस केला की तुमचं पेस्ट ऑप्शन परफॉर्म होतो, किंवा सरळ तुम्ही क्लिपबोर्डमध्ये जी काही पेस्ट ही कमांड दिलेली आहे त्याच्यावर जाऊन सुद्धा सिलेक्ट करू शकता. आता इथं मी काय करणार आहे, कंट्रोल आणि व्ही हा शॉर्टकट यूज करून तुम्हाला दाखवणार आहे. मग जी काही आपण कट केलेली लाईन आहे ती इथं काय होईल, पेस्ट होईल. लक्षात येते का? मग त्यासाठी मी काय केलं, कंट्रोल आणि व्ही सेम टाईम टाईप केलं का, सेम टाईम मी प्रेस केल्यानंतर जी कट केलेली लाईन होती ती इथं काय झालेली आहे, पेस्ट झालेली आहे. लक्षात येत आहे? म्हणजे क्लिपबोर्डमधल्या आपण कोणकोणत्या कमांड बघितल्या, कट कसं करायचं, नेक्स्ट बघितलं एखादी लाईन कॉपी करून पेस्ट कशी करायची हे बघितलं, बरोबर. आता फॉर्मॅट पेंटर ही एक कमांड आहे क्लिपबोर्डमध्ये. आता फॉर्मॅट पेंटर म्हणजे काय, आपण जे काही टाईप करतोय ना, ओके आता मी सांगते, लक्षात घ्या, यूज करून दाखवूया. फॉर्मॅट पेंटरवर क्लिक केलं, ओके, तर तुम्ही जे काही लिहिता, ओके, त्याला जर कलर द्यायचा असेल, आता मी ते फॉर्मॅट पेंटर सिलेक्ट केल्यानंतर सपोज आता फर्स्ट इयर ह्याला आपण काय करूया, एक वेगळा कलर देऊया. मग त्यासाठी मी काय करते, त्याला सिलेक्ट करते, ओके. मग सिलेक्ट केल्यानंतर काय करायचं, आपल्याला जो काही कलर लागणार आहे तो काय घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये घ्यायचा आहे, ओके. आता मी सपोज इथला घेतला कलर, सपोज आता मी कुठला घेते, तुम्हाला दिसेल असा ब्ल्यू कलर घेते. तर फर्स्ट इयरला कलर चेंज झाला का. मग फॉर्मॅट पेंटर म्हणजे काय, तर आता हा जो ब्ल्यू कलर आहे तो नेक्स्ट लाईनला पण जर मला करायचा असेल, लक्षात घ्या, फर्स्ट लाईन काय आहे, फर्स्ट इयर जे मी काही लाईन टाईप केलेली आहे ती ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला डिस्प्ले झाले, ओके. मी काय करते, ह्या सगळ्याची फॉन्ट साईज इन्क्रीज करते म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर इझिली विजिबल होईल, ओके. मग आपल्याला फर्स्ट इयर हे इथं ब्ल्यू कलरमध्ये दिसतंय. आता सपोज मला ICT सेकंड चॅप्टर ही जी काही लाईन आहे ती सुद्धा काय करायची, ब्ल्यू करायची आहे. तर प्रत्येक वेळी त्या कलरमध्ये न जाता काय करायचं, आपण जे फर्स्ट इयर ब्ल्यू कलरमध्ये आहे ना त्याचं फॉर्मॅट पेंट ते सिलेक्ट करायचं, फॉर्मॅट पेंटरवर जायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जे काही दुसरं लाईन आहे जी ब्ल्यू करायची आहे त्याला सिलेक्ट करायचं, तिथं आपली ब्ल्यू लाईन होईल. झाली का. फॉर्मॅट पेंटर म्हणजे काय, तर जी काही आधीची लाईन आहे त्याच्यासारखी जर सेकंड लाईन आपल्याला करायची असेल तसंच कलरिंग वगैरे, तर त्या लाईनला सिलेक्ट करून फॉर्मॅट पेंटर ह्या कमांडवर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर जी लाईन आपल्याला कलरिंग करायची आहे त्याच्या ती लाईन सिलेक्ट करायची. म्हणजेच क्लिपबोर्डच्या अंडर कुठल्या कुठल्या कमांड्स बघितल्या आपण, कट कसं करायचं, कॉपी कसं करायचं आणि त्याच्यानंतर एखादी लाईन ती कुठं पेस्ट करायची आणि कशी करायची याच्याबद्दल बघितलं. मग त्याच्यासाठीचे शॉर्टकट काय सांगितले मी, जर कॉपी करायचं असेल तर कंट्रोल आणि C हे बटन प्रेस करायचं, जर कट करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट काय असणार आहे, कंट्रोल आणि कीबोर्डवरचं तुमचं X हे बटन, कंट्रोल आणि X केलं की काय होतं, कट होतं. आणि पेस्ट कसं करायचं, तर कंट्रोल आणि V प्रेस केलं की काय होतं, पेस्ट होतं. लक्षात येते का. जर तुमच्या हातात आता पेन आणि जर नोटबुक असेल तर ते सगळे शॉर्टकट्स लिहून घ्या. कोणकोणते सांगितले मी, कंट्रोल प्लस C केलं की कॉपी होतं, कंट्रोल प्लस X केलं की कट होतं आणि कंट्रोल प्लस V केलं की एखादी लाईन पेस्ट होते. लक्षात येते का. ओके, हे आपण बघितलं ते क्लिपबोर्डबद्दल बघितलेलं आहे. नेक्स्ट असणार आहे ते कोण असणार आहे, फॉन्ट. आता ह्या फॉन्टमध्ये काय येणार, नेक्स्ट कोणतं असणार आहे तर ते आहे फॉन्ट. आता ह्याच्यामध्ये बघूया पुन्हा आपण सॉरी, आपण जे काही वर्ड्स टाईप करतोय, जे काही लाईन्स टाईप करतोय त्याच्यामध्ये नंबर ऑफ वर्ड्स असतात, ओके. ते कोणत्या ह्याच्यामध्ये पाहिजे, इथं लँग्वेज सिलेक्ट तुम्ही करू शकता. इथं दिसते का, त्याच्यावर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला नंबर ऑफ लँग्वेज येतात. जनरली आपण टाइम्स न्यू रोमन ह्या फॉर्मॅटमध्ये काय करतो, सिलेक्ट करतो. आता सपोज मी काय केलं, ही जी काही सगळं पॅरेग्राफ असणार आहे तो पॅरेग्राफ सिलेक्ट केला. त्याच्यानंतर काय केलं मी, आपल्याला ज्या थीममध्ये ज्या फॉन्टमध्ये पाहिजे, ओके, कोणत्या फॉन्टमध्ये पाहिजे तर आता आपण करूया टाइम्स न्यू रोमनमध्ये करूया. टाइम्स न्यू रोमनमध्ये केल्यावर चेंज झाली का त्यांची स्टाईल फॉन्टची, लक्षात येत आहे. सपोज आता ही जी काही फॉन्ट साईज आहे ती फॉन्ट साईज जर मला कमी करायची असेल
तर मी काय करणार, डिरेक्टली इथं जाणार. गेल्यानंतर काय करणार, तुम्हाला जर 8 साईज पाहिजे असेल तर 8 करायची, 9 पाहिजे असेल तर 9 करायची. ओके, त्या सगळ्या ज्याची साईज आपल्याला चेंज करायची आहे ते सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर काय करायचं, आपण त्याची साईज चेंज करायची. आता सपोज मी तर 8 केली तर ते फार छोटं झालं का, तुम्हाला दिसत नाही आहे ना स्क्रीनवर. ओके, आता जर ते इन्क्रीज करायचं असेल तर परत काय करू शकता तुम्ही, त्याच्यावर सिलेक्ट करून कोणताही एक नंबर घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला हे सगळे लाईन्स आहेत त्या व्हिजिबल होतील. मी पुन्हा सगळं सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये जाऊन काय केलं, जी साईज पाहिजे ती सिलेक्ट केली. लक्षात येते का, हे आपण मॅन्युअली तिथं जाऊन चेंज केलं. आता सपोज जर आपल्याला काय करायचं, हे सगळं सिलेक्ट केलं आणि आपल्याला जर थोडंच काय करायचं, इन्क्रीज करायचं असेल तर इथं दिसते बघा, एल टाईप केलेलं आहे का. मग ह्याच्यामध्ये काय करायचं, जर तुमची फॉन्टची साईज इन्क्रीज करायची असेल तर त्याच्यावर फक्त प्रेस करत राहायचं. ओके, मग इन्क्रीज होत जाते. लक्षात येत आहे. आता तुम्हाला जर ती साईज डिक्रीज करायची असेल तर काय करायचं, ह्या साईडला एक बटन दिसतंय का, त्याच्यामध्ये काय होते, तुमची फॉन्ट साईज डिक्रीज होते. मग तिथं जर सिलेक्ट करत गेलं तर आपल्याला दिसून येईल की आपली जी काही लाईनमधले नंबर ऑफ वर्ड्स आहेत त्यांची फॉन्ट साईज काय झालेली आहे, डिक्रीज झालेली आहे. म्हणजे ते कशासाठी यूज केलं जातं, लक्षात येत आहे. ओके, आता जे आपण टाईप केलेले शब्द आहेत ते उठावदार दिसण्यासाठी बोल्ड करायचं. आता बोल्ड करायचं म्हणजे काय, आपल्याला पहिल्यांदा ऑलरेडी आपले जे काही वर्ड्स आहेत डॉक्युमेंटमध्ये टाईप केलेले ते असे दिसतात, बरोबर. सपोज आता एखाद्या पॅरेग्राफमध्ये एखादा शब्द आपल्याला आता उठावदार दिसला पाहिजे, म्हणजे तो मेन पॉईंट. आपण ज्यावेळी एखादी व्याख्या लिहित असतो त्यावेळी मग त्यामध्ये असा एक शब्द असतो जो खूप महत्त्वाचा असतो. मग तो काय करायचा असेल, आपल्याला डार्क करायचं असेल, बोल्ड करायचं असेल तर त्यासाठी काय केलं जातं, मायक्रोसॉफ्टवाल्यांनी आपल्याला बोल्ड हा ऑप्शन दिलेला आहे. सपोज आता ICT हा ऑप्शन मला काय करायचं आहे, हायलाईट करायचा आहे. मग मी काय करणार, तो जो काही शब्द असणार आहे तो सिलेक्ट करून इथं बी दिसते काय, बी दॅट मीन्स बोल्ड, त्याच्यावर सिलेक्ट केलं की हा दिसतोय बघा. आता ICT हा वर्ड काय झालेला आहे, इथं बोल्ड झालेला आहे का डार्कमध्ये. सेकंड इयरपेक्षा ICT हा शब्द बोल्ड झालेला आहे. लक्षात येत आहे. म्हणजे बोल्ड करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, एखादा जो काही वर्ड असणार आहे त्या लाईनमध्ये तो हायलाईट करण्यासाठी आपण बोल्ड ऑप्शन सिलेक्ट करतो. लक्षात येते का. ओके, आता हे जे काही आपल्या लाईन्स आहेत त्या इटॅलिक फॉर्मॅटमध्ये घ्यायचे असतील. ओके, म्हणजे इटॅलिक म्हणजे काय, थोडंसं जी काही स्टाईल असणार आहे आपल्या अल्फाबेट्सची ती काय होते, चेंज होते. सपोज आता मी ही लाईन घेते, ब्ल्यू कलरमध्ये आहे ते ICT सेकंड चॅप्टर, त्याला सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर इटॅलिक इथं दिसतोय का ऑप्शन, त्याच्यामध्ये काय करायचं, आपले जे काही टेक्स्ट आहेत ते इटॅलिकमध्ये जाणार. झाले का बघा, आपले जे काही वर्ड्स आहेत ते थोडेसे तिरके तिरके दिसायला लागलेत का, लक्षात येते. आता हेच मी जर पुन्हा ॲज इट इज ठेवायचं झालं, आता हे ICT इटॅलिक कसं केलं, तर जी पहिली लाईन आहे त्याच्यापेक्षा खालची लाईन तुम्हाला थोडीशी तिरकी तिरकी झाल्यासारखी दिसते का, म्हणजे ती लाईन मी काय केले, इटॅलिक केलेली आहे. आता सपोज जर मला एखाद्या शब्दाखाली अंडरलाईन करायचं असेल तर मी काय करणार, ज्या लाईन खाली आपल्याला अंडरलाईन करायची आहे ती लाईन काय करणार, मी पहिल्यांदा सेंटेन्स जे आहे ते सिलेक्ट करणार आणि त्याच्यानंतर इथं यू दिसतंय का, यू आणि खाली डॅश लाईन केले म्हणजेच ते अंडरलाईन, त्याच्यावर मी काय करणार, सिलेक्ट करणार. मग सिलेक्ट केलं की आपल्याला काय होतं, इथं त्या सेंटेन्सच्या खाली अंडरलाईन येते. लक्षात येत आहे का. म्हणजे फॉन्टमध्ये आपण काय काय बघितलं, तर त्याची फॉन्टचा टाईप कसा चेंज करायचा किंवा त्याची साईज कशी चेंज करायची. एखादा पॅरेग्राफमध्ये सपोज जर एखादं सेंटेन्स किंवा एखादा वर्ड आपल्याला हायलाईट करायचा असेल तर तो बोल्ड कसा करायचा किंवा अंडरलाईन कशी करायची ह्याच्याबद्दल आपण बघितलेलं आहे. आता जर मला आधी जसं होतं, ओके, मी आधी ज्या फॉर्मॅटमध्ये टाईप केलेलं होतं ICT, किंवा मला ही जर अंडरलाईन नको असेल, आधी जसं मी टाईप केलेलं होतं तसं पाहिजे असेल, तर त्यासाठी काय करायचं माहिती आहे का, इथं जे सिम्बॉल दिसतेत बघा, ॲरो दिसतेत का, एक ह्या साईडला आणि एक ह्या साईडला, हा ॲरो म्हणजे कोण असणार आहे, अंडो. आता अंडो म्हणजे काय, तर सपोज तुम्हाला जर आधीचं फॉर्मॅट पाहिजे असेल, आधी जसं होतं टाईप केलेलं तुम्ही त्याच फॉर्मॅटमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं, अंडो करायचं. आता मी पहिल्यांदा कसं टाईप केलेलं तिथपर्यंत मला पोहोचायचं आहे, तर मी काय करणार, हा कर्सर त्या अंडो या बटनवर घेऊन गेले
आणि तोपर्यंत मी त्या बटनवर क्लिक करत राहणार जोपर्यंत मला आधीच्या फॉर्मॅटमध्ये मिळत नाही तोपर्यंत. आता बघा मी तर एकदा क्लिक केलं, ओके. त्याच्यानंतर काय झालं, अंडरलाईन गेली का. आता मला काय करायचं आहे, हे ICT सेकंड चॅप्टर पण नको आहे. मग मी आधी काय टाईप केलेलं, फक्त प्लेन एक वरती वाक्य होतं, हॅलो स्टुडंट्स वेलकम इन यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी, एवढंच होतं. मला तेवढंच पाहिजे आहे. तोपर्यंत मी सिलेक्ट करत जाणार. बघा मी पुन्हा एकदा काय केलं, अंडो केलं, तर ICT बोल्ड केलेलं गेलं. मी पुन्हा एकदा अंडो केलं तर आपला हा पॅरेग्राफ पूर्ण बोल्ड दिसला. मी पुन्हा अंडो केलं. असं तोपर्यंत करणार जोपर्यंत आपली जी फर्स्ट लाईन फक्त होती ना ती डिस्प्ले, म्हणजे आपण काय काय चेंजेस केलेले ते सगळे दिसत आहेत का. आपण हे सगळं काय केले आता परफॉर्म करून बघितलेलं आहे. म्हणजेच अंडो हे बटन कशासाठी असणार आहे, तर जे काही आधीचं आपलं असणार आहे ते काय मिळवण्यासाठी ह्या बटनचा यूज केला जातो. आता त्याच्यासाठी शॉर्टकट काय असणार आहे, तर Ctrl+Z हा त्याचा शॉर्टकट असणार आहे. लक्षात येतंय का. आता बघा त्याच्यानंतर आपण हे एक्स्ट्रा ICT सेकंड चॅप्टर वगैरे टाईप केलेलं होतं. आलं का. आपली ही एकच लाईन होती तोपर्यंत मी सिलेक्ट केलं. आता तिथं काय झालं, तो जो अंडो हा पॉईंट असणार आहे किंवा अंडो हा जो काही ॲरो असणार आहे तो इथं एनेबल झाला का नाही, तो डिसेबल झालेला आहे. म्हणजेच काय, ज्यावेळी तुम्ही हे जे फाईल ओपन केलेला होता त्यावेळी तुमचं असंच होतं. ओके, ह्याचा अर्थ अंडो केलेला आहे आपण आत्तापर्यंत. नेक्स्ट, पण आपण जे काही आता नंतर चेंजेस केलेले होते, काय काय ॲड केलेलं त्याच्यामध्ये, ICT फर्स्ट इयर सेकंड लेक्चर अँड ऑल असं काय काय टाईप केलेलं होतं. आता ते मला जर परत पाहिजे असेल तर आता मी काय करणार, तर त्यासाठी रीडो हे एक बटन आहे. इथं ब्ल्यू कलरचं दिसते का, त्याला काय म्हणायचं, रीडो. म्हणजे जे काय आपण नंतर चेंज केलेला होता हां तोच मला जर परत पाहिजे असेल तर रीडो हे बटन प्रेस करायचं. तोपर्यंत प्रेस करायचं जोपर्यंत आपल्याला त्या फॉर्मॅटमध्ये ते पाहिजे आहे तोपर्यंत. आता इथं मी पुन्हा करते बघा. त्याच्यानंतर आपण काय काय टाईप केलेलं सगळं आपल्याला ते पुन्हा दिसून येतं. ओके, दिसतंय काय बघा, हे आपण चेंजेस केलेले होते सगळे. त्याच्यानंतर बोल्ड केलेलं होतं. ओके, हे आपण जे त्याच्यानंतर त्याची साईज इन्क्रीज केलेली. म्हणजे रीडो हे बटन कशासाठी, तर जेव्हा आपण एखादं पेज आहे ते नंतर केलेले होते त्याच्यामध्ये चेंजेस ते परत मिळवण्यासाठी रीडो हे बटन यूज केलं जातं. आणि अंडो कधी यूज केलं जातं, तर आधीचं जे काही होतं आपल्याला तेच जर पुन्हा पाहिजे असेल तर त्यासाठी अंडो केलं जातं. मग त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर इथं डिरेक्टली काय आहेत, आयकॉन्स दिसत आहेत. ओके, किंवा त्याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही, शॉर्टकटसाठी Ctrl+Z करून अंडो करू शकता किंवा Ctrl+Y करून काय करू शकता, रीडो करू शकता. लक्षात येतंय का. ओके, आता नेक्स्ट असणार आहे ते आहे पॅरेग्राफ. आता याच्यामध्ये काय करायचं आहे, सपोज आता मी एक पॅरेग्राफ घेते. RAND. ओके, आता इथं मला एक पॅरेग्राफ मिळालेला आहे. आता हा जो काही पॅरेग्राफ तुम्हाला स्क्रीनवर डिस्प्ले होतोय तो कसा आहे, ह्या साईडला त्याची अलाइनमेंट व्यवस्थित आहे का, नाही. मग आता मी काय करते, हा जो टोटल आपला पॅरेग्राफ असणार आहे तो पॅरेग्राफ सिलेक्ट करते. ओके, सपोज आता टू मेक पासून मी हा पॅरेग्राफ घेते. आता ह्याची जर मला अलाइनमेंट सेम करायची असेल तर मी काय करणार, तो जो काही पॅरेग्राफ आहे तो सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर इथं पॅरेग्राफमध्ये एक कमांड दिलेली आहे बघा, ही जस्टिफायची, त्याच्यावर क्लिक करणार. आता जस्टिफाय करण्यासाठीचं शॉर्टकट काय आहे, तुम्ही Ctrl+J हे सुद्धा कीवर्ड यूज करू शकता किंवा इथं तुम्हाला डिरेक्टली आयकॉन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करू शकता. मग जस्टिफाय होतंय म्हणजे काय, सगळं एका लाईनमध्ये दिसतंय काय तुम्हाला. आता मगाशी होतं का तसं, नाही. मगाशी कसं होतं, सिक्वेन्सच्या फॉर्मॅटमध्ये होतं का, नाही, नव्हतं. त्याची अलाइनमेंट नव्हती व्यवस्थित. मग त्याला काय केलं मी, जस्टिफाय केलं. म्हणजेच काय केलं, पॅरेग्राफमध्ये हा जो काही जस्टिफाय ऑप्शन आहे त्याला सिलेक्ट केल्यानंतर काय झालेलं आहे, तुमचा पॅरेग्राफ जस्टिफाय झालेला आहे. लक्षात येतंय. ओके, नेक्स्ट, आता हा जर पॅरेग्राफ तुम्हाला लेफ्ट साईडला घ्यायचा असेल तर काय करायचं, तो पॅरेग्राफ सिलेक्ट करून इथं जे काही लेफ्ट साईडला दिसतंय का तुम्हाला, अलाइन ॲट लेफ्ट साईड, त्याला सिलेक्ट करायचं. म्हणजे तुमचा पॅरेग्राफ लेफ्ट साईडला डिस्प्ले होतो. जर हाच पॅरेग्राफ तुम्हाला राईट साईडला डिस्प्ले करायचं असेल तर काय करायचं, इथं तुम्हाला दिसतंय का राईट साईडला पॅरेग्राफ तुम्ही अलाइन करू शकता. त्यासाठी Ctrl+R हा सुद्धा ऑप्शन आहे. मी इथं सिलेक्ट करते. मग हा जो काही कंप्लीट पॅरेग्राफ आहे तो राईट साईडला तुम्हाला आलेला आहे. ओके,
सपोज हाच जर पॅरेग्राफ तुम्हाला सेंटरला पाहिजे असेल तर काय करायचं, इथं ऑप्शन दिसते का सेकंड ऑप्शन, त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे तो सेंटरला येतो. लक्षात येते का? म्हणजे जर एखादा पॅरेग्राफ लेफ्ट साईडला अलाइन करायचा असेल तर हा ऑप्शन घ्यायचा Ctrl+Lचा. नेक्स्ट जर एखादा पॅरेग्राफ राईट साईडला पाहिजे तर त्यासाठी काय करायचं, Ctrl+R हा ऑप्शन घ्यायचा. सेंटरला हवं असेल तर काय करायचं, जर तुम्हाला सेंटरला पाहिजे असेल तर Ctrl+E केल्यानंतर तुमचा जो काही पॅरेग्राफ असणार आहे तो सेंटरला येतो. आणि जर तो जस्टिफाय पाहिजे असेल, ओके, तो इन सिक्वेन्समध्ये पाहिजे असेल तर काय करायचं, तो पॅरेग्राफ सिलेक्ट करून जस्टिफाय करायचं. त्यावेळी जस्टिफाय करण्यासाठी कुठलं प्रेस करायचे बटन, तर Ctrl+J केल्यानंतर तुमचा जो काही पॅरेग्राफ असणार आहे तो जस्टिफाय होणार. लक्षात येत आहे? ओके. नेक्स्ट जे पॉईंट असणार आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. ओके, थँक्यू. इथं आपलं सेकंड लेक्चर कंप्लीट होते सेकंड चॅप्टरचं.